बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, एरवी ठाणे किंवा ठाणे जिल्हा हे नाव जरी ओठावर आलं तरी आपसुक शिवसेना ही 4 अक्षरं तुमच्या ओठांवर तरळायची. कारण हे नातं होतं शिवसेनेचं आणि ठाणे जिल्ह्याचं. ठाणे आणि शिवसेना आणि ठाणे हे नातं होतं. कालही होतं, आजही आहे आणि भविष्यातही राहणार. हा शब्द आहे, हा तमाम महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांना ठाण्याच्या शिवसैनिकाकडनं हा शब्द आहे. हे नातं, अतूट नातं शिवसेनेचं ठाणे जिल्ह्याचं कायम राहणार. हा महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांना, आम्हा ठाण्यातल्या शिवसैनिकांकडनं हा एक शब्द आहे. विचार करा शिवसैनिकांना, ज्या ठाण्याची ओळख सांस्कृतिक शहर होती, तलावांचं शहर होती, सुसंस्कृत समाज ठाण्यामध्ये राहतो अशी ओळख ठाण्याची होती. आज थोडस गद्दारीच्या पलीकडे जाऊन विचार करूयात. थोडस गद्दारीच्या पलीकडे, कारण गद्दारी झालेली आहे. या गद्दारांचं शहर म्हणून ठाण्याची एक ओळख ठाण्याची झालेली आहे, ते नाकारता येत नाही. आज ठाणे म्हटलं तर गद्दारांचे ते काळपटलेले चेहरे समोर येतात. ठाणे म्हटलं तर तो गोव्यातला टेबलवरचा डान्स आठवतो आपल्याला. तो नाचलेले, अनाथांच्या नाथ या गाण्यावर नाचलेले ते सारे गद्दार आठवतात. आज ठाण्याची ओळख महाराष्ट्रभरात गद्दारांचं शहर म्हणून देखील झालेली आहे. का कुणास ठाऊक, पण जुना, कडवट, निष्ठावंत, ठाकरे कुटुंबाशी निष्ठावंत, मातोश्रीशी निष्ठावंत आणि शिवसेनेशी निष्ठावंत कडवट शिवसैनिक, ठाण्यातला शिवसैनिक आज ही ओळख पुसण्याचा, या गद्दारांचं शहर म्हणून ही ओळख पुसण्याचा एक अटोकाट प्रयत्न करतोय. कारण ठाण्याची ओळख, हे गद्दार तर मामूली येतो. 4 जून पर्यंत ह्यांचा कार्यक्रम, याच्यानंतर ह्यांचा बाजार उठला. मी सांगतोय आजच इथून, या व्हिडिओच्या मार्फत सांगतोय, उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो तयार रहा. विशेषतः ठाण्यातल्या शिवसैनिकांनो तयार रहा. तो गुलाल घेऊन तयार रहा. शिवसेनेच्या विजयाचा तो गुलाल घेऊन तयार रहा, जो उभ्या आसमंतात उधळणार आहे. शिवसेनेच्या विजयाचा गुलाल जो ठाण्याच्या आसमंतात उधळणार आहे. ज्यावेळेस हा चौखूर उधळलेला गुलाल, शिवसेनेच्या विजयाचा गुलाल, ज्यावेळेस गद्दारांच्या अंगावर पडेल ना, असा पावसासारखा अंगावर पडेल ना, त्यावेळेस गद्दारांचे चेहरे पाहिजे. हा शिवसेनेचा गुलाल जो उधळतोय, हा गुलाल पाहताना मला त्या गद्दारांचे चेहरे पाहायचेत. काळवटलेले, काळपटलेले ते चेहरे मला त्या गद्दारांचे पाहिजे. त्याच वेळेस या हृदयामध्ये थंडक मिळेल, एक थंडावा पडेल, गारवा पडेल त्या हृदयामध्ये. आणि माझाच नाही, हा माझाच अनुभव नाही, उभ्या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांना ज्यावेळेस हे गद्दारांचे काळपटलेले चेहरे दिसतील 4 जूनला, त्यावेळेस प्रत्येक शिवसैनिकाच्या, कडवट निष्ठावंत शिवसैनिकाच्या हृदयामध्ये तो गारवा पडेल. असो, आज माझा विषय थोडासा वेगळा आहे, पण ठाण्याचं नाव यासाठी घ्यावं लागतं कारण या ठाण्याविषयीच हा विषय आहे. एरवी मी मगाशी तुम्हाला जसं म्हणालो, सांस्कृतिक शहर ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे. पुण्याची ओळख देखील सांस्कृतिक शहर होती, पण आता ती राहिली आहे का? पुण्याची ओळख सांस्कृतिक शहर राहिली आहे का? तर नाही राहिली. आज ठाणं हे पुण्यासारखंच बदनाम होतंय. आणि त्याचं एक विशेष कारण तुम्हाला सांगतो. गद्दारी वगैरे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात, हा राजकारणाचा विषय राहिला, पण काही सामाजिक विषय हे घ्यावेच लागतील. सामाजिक विषय, आज 2 गोष्टी, एक पुण्यातनं एक विषय घेणार आहे आणि एक ठाण्यातनं विषय घेणार आहे. दोनही विषय तरुणांविषयी आहेत. तरुणांविषयी, जे या देशाचं, या राज्याचं भविष्य आहे आणि अनेक घरं ज्यांच्यावर भविष्यात चालणार आहेत, त्या तरुणांविषयी आजचा हा विषय आहे. आज ठाण्यामध्ये मला खरं तर विशेष आभार, व्हिडिओच्या सुरुवातीलाच विशेष आभार मानायचे अभिजित पानसे यांचे. आता अभिजित पानसे यांनी नेमकं काय केलंय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित पानसे यांचे विशेष आभार यासाठी मानतो कारण आम्ही कित्येकदा हा विषय उचलून धरला, त्याच्यात बऱ्यापैकी आम्ही कंट्रोल, एक नियंत्रण आणायचा प्रयत्न केला. पण आज ज्या वेळेस हा विषय घरचा आहेर म्हणून दिला जातो ना, घरातूनच दिला जातो ना, त्यावेळेस नेमका काय फरक पडतो हे पाहायचंय. घरचा आहेर दिलाय अभिजित पानसेंनी. ठाणे मुख्यमंत्र्यांचं शहर, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, बरोबर ठाणे. मग या ठाण्यामध्ये आपल्या दिव्याखाली अंधार म्हणतात ना,
बुडाखाली अंधार, दिव्याखाली अंधार, तसा प्रकार घडतोय. अभिजित पानसेंनी ज्या विषयाला हात घातलाय तो व्हिडिओ मी तुम्हाला एकदा दाखवेल. अभिजित पानसे नेमकं काय म्हणतायत? अभिजित पानसे म्हणतायत ठाणे हा ड्रग्ज माफियांचा अड्डा होऊ घातलेला आहे. आणि अतिशय जबाबदारीने अभिजित पानसेंनी हे वक्तव्य केलेलं आहे. कुठे त्यांनी त्या स्टेटमेंट पासून माघार घेतलेली नाही. अगदी कालचं स्टेटमेंट आहे. अभिजित पानसे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कदाचित अजूनही अर्ज वगैरे दाखल झाला नाही किंवा मागे घेतला नाही, मला माहित नाही. अर्ज दाखल करायला अजून वेळ आहे. पण कोकण पदवीधर मतदारसंघातनं कदाचित महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना उमेदवारी देऊ शकते, तशा चर्चा आहेत. पण अजूनही अधिकृत अर्ज दाखल झालेला नाही आणि माघारी वगैरे घ्यायची अजून त्याला वेळ आहे. पण आज जरी अभिजित पानसेंना हा विषय सुचत असेल, त्याच्यात राजकारण आहे किंवा नाही या खोलात मला जायचं नाही. पण गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून, विशेष 2 ते 2.5 वर्षापासून ठाण्यामध्ये जे काही रॅकेट बोकाळलंय, ड्रग्स रॅकेट बोकाळलंय, ह्याच्यामध्ये कुणाकुणाचे लागे बांधे आहेत या सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. वरिष्ठ लोकांना, जे सरकारांमध्ये आहेत त्या वरिष्ठांना सगळं माहिती असतं. पोलीस प्रशासनाला जर तुम्ही विचाराल आणि जर त्यांच्याकडून खरी माहिती काढाल तर तुम्ही एका दिवसात हे सगळं बंद करू शकाल. इथपर्यंत घाणेरडा प्रकार आणि रॅकेट ड्रग्सचं. बरं, तुम्ही एकदा हा अभिजित पानसेंचा व्हिडिओ पहा, त्यापुढे जाऊन मी माझं विश्लेषण करतो आणि तुम्ही देखील अभिजित पानसेंना त्यांचे आभार नक्कीच मानाल. हा व्हिडिओ पहा. मनसे नेते अभिजित पानसे यांनी गंभीर आरोप केले. ठाण्यातून ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचा अभिजित पानसे यांनी आरोप केलाय. कळवा पूल, ब्रह्मांड, वागळे इस्टेट या भागात ड्रग तस्करीचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा त्यांचा आरोप आहे. एमडी नावाचं एक ड्रग सर्रास ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये विकलं जातं आणि हा प्रवास आता हळूहळू महाराष्ट्रभर, मुंबई पासून सुरू झालाय. ठाण्यामध्ये मी अतिशय जबाबदारीने सांगतो की कळवा ब्रिजच्या खाली, त्याच्यानंतर आंबेडकर रोडच्या कॉर्नरला, ब्रह्मांडमध्ये, त्याच्यानंतर हिरानंदनी इस्टेटमध्ये, वागळे इस्टेट 16 नंबरमध्ये फोनवरती हे कॉन्टॅक्ट केलं जातं आणि तो माणूस येऊन ते एमडीच्या असे तांदळासारखे काहीतरी दाणे असतात, मी कधी आयुष्यात बघितलं नाही ते, पण पांढरे दाणे असतात, काही गुलाबी दाणे असतात. व्हिडिओमध्ये अभिजित पानसे स्पष्ट म्हणतायत की ठाण्यामध्ये कुठे कुठे हे ड्रग्ज विकले जातात. अगदी त्यांनी ठिकाणं घेऊन सांगितलं. अभिजित पानसेंनी मला वाटतं 5च ठिकाणं सांगितली. त्या व्यतिरिक्त आणखी अनेक ठिकाणं आम्हाला माहिती आहेत आणि ही या सरकारातल्या लोकांना देखील माहिती आहेत. पण हे बंद जर करायचं असेल तर हे सगळं सांगून उपयोग. जर तुम्हाला बंदच नाही करायचं तर सगळं शून्य आहे, नगण्य आहे, कशाला सांगायचं. जर तुम्हाला तरुणांना व्यसनाधीनच करायचंय, एमडी ड्रग्ज ठाण्यापर्यंत, हे काही उत्तरेतली राज्य नाहीत, सीमावर्ती राज्य नाहीत, हे महाराष्ट्र सारखं सांस्कृतिक राज्य, त्यातल्या त्यात आता पुण्याची ओळख तर खराब झालेलीच आहे, आता ठाण्याची ओळख कशी खराब होते पहा. काय सांगितलं अभिजित पानसेंनी? कळवा ब्रिजच्या खाली, त्यांनी तर लोकेशनच सांगून टाकली. कळवा ब्रिजच्या खाली ड्रग्ज मिळतात. ब्रह्मांडमध्ये, हिरानंदानी इस्टेट, ही ठाण्यातली काही ठिकाणं आहेत. आंबेडकर रोडच्या कॉर्नरला आणि वागळे इस्टेट 16 नंबर. आता वागळे इस्टेट म्हटलं तर मुख्यमंत्र्यांच्या घराच्या अगदी जवळ. 16 नंबर हा MIDCचा एरिया आहे. आता MIDC वगैरेवर काय बोलावं, त्या MIDC राहिल्यात काय मुळात, पण MIDCच्या ठिकाणी असे ड्रग्ज विकले जातात. आता तुम्हाला सांगतो, ही थेट त्यांनी एरियांची नावं सांगितली. याच्याही पलीकडे जाऊन असे अनेक भाग ठाण्यामध्ये आहेत, असे अनेक भाग आहेत जिथे हे ड्रग्सचं रॅकेट चालतं. आता या अगोदर आम्ही जो घसा कोकलला होता तो हुक्का पार्लरच्या विरोधात कोकलला होता. ठाण्याच्या लेडीज बार विषयी घसा कोकलला होता. अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये लेडीज बार, डान्स बार एक खुलेआम चालू आहे. जर नसेल माहिती तर विचारा आम्हाला कुठे कुठे चालू आहेत. तेवढी हिंमत कोणीही दाखवणार नाही. या ठाण्याची ओळख खरंच सांस्कृतिक शहर ठेवायची आहे का? ठाण्यातले कसिनो असतील, ठाण्यातले जुगार अड्डे असतील,
मसाज पार्लर असतील, हे सगळं काय चाललंय याविषयी आम्ही अनेकदा घसा कोकललेला आहे. पण आज ज्यावेळेस अभिजित पानसे ही 5 ठिकाणांची नावं घेतात, कळवा ब्रिजच्या खाली ब्रह्मांड, हिरानंदिनी इस्टेट, आंबेडकर रोडच्या कॉर्नरला वागळे इस्टेट, खरंच अभिजित पानसेंनी हा मी विषय अराजकीय घेतोय, अराजकीय. यात सगळ्या पक्षांनी यावं, आणि ठाण्याला या सगळ्यातून मुक्त करावं. आज तरुणाई ज्यावेळेस व्यसनाधीन होते त्यावेळेस फक्त एक पिढी नाही तर पुढच्या कित्येक पिढ्या व्यसनाधीन होत असतात. फक्त ती एक पिढी नाही होत, आणि त्या पिढीमुळे कित्येक मागच्या पिढ्यांना देखील ते सहन करावं लागतं. ज्या आई बापांनी आपल्या मुलांना काबाड कष्ट करून शिकवलं, त्यांना असं व्यसनाधीन होताना पाहताना त्यांच्या जीवाला काय वाटत असेल. आज कदाचित त्या ड्रग्जमुळे कुणाचा आर्थिक फायदा होत असेल, कुणाचे हात त्याच्या खाली बरबटले असतील, पण कुणाच्या मढ्यावरचं लोणी खाऊन जर आपण त्याचा धंदा करणार असाल तर हे मात्र चुकीचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. ठाण्याला या सर्वातून आपण वाचवू शकतो, या सर्वातून ठाण्याची सुटका करू शकतो. हा ठाणा मोकळा श्वास घेऊ शकतो. अभिजित पानसेंचे खऱ्या अर्थाने आभार मानेन, पण तुम्ही फक्त हा विषय एकदा घेऊन चालणार नाही. या विषयाच्या साठी आपल्याला आंदोलन छेडावं लागेल. आम्ही सोबत येऊ, तुम्ही सोबत या, आंदोलन छेडू या विषयाच्या साठी. कारण हा विषय हा व्यापक आहे, हा सर्वांसाठी आहे. आज कदाचित आपल्याला त्याचं गांभीर्य कळणार नाही, पण ज्यावेळेस व्यसनाधीन झालेल्या ठाण्यातल्या पिढ्या आपण रस्ती पाहू ना, पदोपदी पाहू, चरस गांजाच्या आहारी गेलेल्या ठाण्यातल्या पिढ्या आपण पदोपदी पाहू, त्यावेळेस आपल्याला वाटेल हे सगळं सुरुवात ज्यावेळेस होत होती ठाण्यामधनं. कारण कुणाकुणाचे हात त्याच्या खाली आहेत हे आता मला खरंच वेगळं सांगायची गरज नाही. मी त्यांची नावं देखील घेऊ इच्छित नाही, कारण मला हा व्हिडिओ अराजकीय ठेवायचा आहे, हा विषय अराजकीय ठेवायचा आहे. अजूनही आपण या सर्वातून ठाण्याला मोकळं करू शकतो. याच्याही पलीकडे जाऊन आणखी एक विषय मी तुमच्या सर्वांसाठी, जो पुण्यातला मगाशी म्हणालो, पुण्यातनं 34 कंपन्या, 34 अधिक 3 37 कंपन्या राज्याच्या बाहेर जात आहेत. हा देखील विषय तरुणांचा आहे, तरुणांच्या रोजगाराच्या संबंधातला आहे. या कंपन्या का बाहेर जात आहेत, याच्या अगोदर कित्येक इन्व्हेस्टमेंट बाहेर गेली. गुजरात असेल, कर्नाटक असेल, इतर राज्यांमध्ये गेली. महाराष्ट्र सोडून इथल्या कंपन्या का बाहेर जात आहेत याच्या मागचा आपण कधी विचार करणार आहोत का? आपण कधी राज्याचं औद्योगिक धोरण ठरवणार आहोत का? की औद्योगिक धोरण म्हणजे ज्या भागामध्ये या कंपन्या असतील त्या कंपन्यांसाठी पूरक असं वातावरण आपण कधी तयार करणार आहोत का? तशा प्रकारचं एक इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्यांना देणार आहोत का? त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे रस्ते, कनेक्टिव्हिटी. मग रेल्वे मार्ग असतील, विमानतळ असतील, रस्ते मार्ग असतील आणि प्रशस्त रस्ते मार्ग असतील. मी प्रशस्त हा शब्द वापरतोय. रस्ते तर सगळीकडेच असतात, पाऊलवाटा असतात. प्रशस्त रस्ते मार्ग आहेत आपल्याकडे. आज हिंजवडीतून जवळपास 34 अधिक 3 अशा 37 कंपन्या बाहेर निघत आहेत आणि कारण देत आहेत की आमच्याकडे ट्रॅफिक ही मोठी एक समस्या आहे. पुण्याची ट्रॅफिक समस्या आपल्याला सर्वांना माहिती आहे. यातून आपण काही शिकणार आहोत का? आज या 37 कंपन्या ज्यावेळेस राज्याबाहेर जातील, जिकडे कुठे जातील, कारण ह्या शेवटी IT सेक्टरच्या कंपन्या असतात, यांना इथे काय कुठून काय, त्यांना सर्व्हिस द्यायची असते. होय, उत्तम मॅनपॉवरसाठी, उत्तम मनुष्यबळासाठी त्यांना शहरांच्या आसपास राहावं लागतं. पण महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कित्येक अशी शहरं आहेत जिथे त्यांना उत्तम मॅनपॉवर मिळू शकते. स्वस्तात वीज मिळेल, स्वस्तात पाणी मिळेल, स्वस्तात किंवा गव्हर्नमेंटच्या सबसिडी मिळतील, त्यांना स्वस्त दरात जागा मिळतील, अनेक गव्हर्नमेंटचे स्कीम त्यांना लागू होतील. आपण आपल्या राज्याचं, महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण ठरवणार आहोत का? MIDC मध्ये निवासी क्षेत्र वाढत आहे. हे मी नाही सांगत, आकडेवाऱ्या सांगतायत. MIDCचा अर्थ काय हो? महाराष्ट्राचं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ह्या क्षेत्रांमध्ये, स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये निवासी क्षेत्र वाढत आहे. म्हणजे निवासी क्षेत्राला आता काही जागा कमी पडू लागल्यात का? खऱ्या अर्थाने MIDC क्षेत्रांमध्ये तुम्ही मला सांगा, खरंच MIDC मध्ये कंपन्या आता राहिलेल्या आहेत का? की नावापुरती MIDC आहे, आतमध्ये काहीच नाही. आतमध्ये प्युरिफायर, पाण्याचे प्युरिफायरचे प्लांट लागलेले असतात. पाणी विका, पाणी पाजा लोकांना.
इतर राज्यात रेड कार्पेट टाकून त्यांना मिळतं, रेड कार्पेट करून वेलकम करतायत, सूट देण्यात स्पर्धा चालू आहेत. आणि आपण असं वाटतंय ठरवून ह्या कंपन्या घालतोय. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये इतक्या कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या, आपण वारंवार घसा फोडला. ती फॉक्सकॉन वेदांता, बर्ग ड्रग पार्क, JNPT, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे हेडक्वार्टर होतं मुंबईतलं, जे म्हणजे या सगळ्या कंपन्या ह्या जात आहेत कुठे? वेस्टर्न रेल्वेचं ऑफिस असेल, IFSC असेल, हिरे बाजार असेल, अशा अनेक कंपन्या महाराष्ट्र सोडून बाहेर का जात आहेत? कोण यांना घेऊन जात आहे किंवा कोण यांना जाण्यासाठी परावृत्त करतंय? परावृत्त म्हणण्यापेक्षा प्रवृत्त करतंय. या गोष्टींकडे आपण कधी पाहणार आहोत का? नाही तर आपण म्हणूयात, साहेब वरती बसले सफेद दाढीचे साहेब काळ्या दाढीला सांगतील याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आम्ही देणार आहोत, जाऊ द्या. किंवा अभिजित पानसेंच्या पक्षाचे अध्यक्ष हे देखील म्हणतील की छोट्या छोट्या कंपन्या जात असतात, त्याने काही फरक पडत नसतो. रहदारीचं कारण दिलंय ह्यांनी, रहदारीचं कारण देऊन कंपन्या निघतायत. असेल कदाचित रहदारी ही समस्या असेलही, पण आपण ह्या सगळ्याकडे कधी व्यापक दृष्टीने पाहणार आहोत का? एक सरकार म्हणून जे काही सरकार बेकायदेशीर असेल, जे काही असेल, पण बसलायत तुम्ही, कुणाकुणाच्या आशीर्वादाने बसलायत, पण हे सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे का तरुणांच्या प्रती? तुम्ही ना शेतमालाला भाव देऊ शकत, ना स्वस्तात तुम्ही एज्युकेशन देऊ शकत, ना तुम्ही नोकऱ्या देऊ शकत, ना तुम्ही नोकऱ्यांच्या संदर्भात धोरण ठरवू शकत. औद्योगिक धोरण तुमचं नाही. तुमच्यामध्ये नेमकं काय आहे मग हे तरी महाराष्ट्र समोर येऊ द्या. नेमकं तुम्ही महाराष्ट्राला काय देणार आहात? खोके धोके या गोष्टी ठीक आहेत, पण त्याच्याही पुढे जाऊन या महाराष्ट्राची प्रगती खुंटते, या गोष्टींकडे कधी आपण पाहणार आहात का? मला खरंच तो ड्रग्सचा विषय काढल्यामुळे अभिजित पानसेंचे विशेष आभार मानायचे. आपण हा विषय काढलात, पण आपण हा विषय लावून धराल. कुणाच्या इकडून तिकडून फोन येणार, मग आपले विषय दाबले जाणार किंवा आपण ह्या विषयांना काढायचंच बंद करणार, असं मात्र व्हायला नको. आम्ही वारंवार आवाज उचलत राहू या विषयांवर, पण तुमच्याकडनं ज्यावेळेस असा घरचा आहेर जातो, आम्हाला पाहायचंय अभिजितजी पानसे साहेब, तुमच्याकडनं ज्यावेळेस हा घरचा आहेर जातो त्यावेळेस कशा प्रकारे या विषयाकडे पाहिलं जाईल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.